नंबर प्लेट जी आहे इतर राज्यातच्या तुलनेत आपल्या महाराष्ट्रात त्याची तिप्पट रक्कम आहे. आणि गेल्या 3-4 वर्षापासून आपला महाराष्ट्रातले जे गोरगरीब नागरिक आहेत, जे काही होतकरू आहेत, ते अनेक वर्षापासून आपलं करोनाच्या याच्यातून आत्ताशी सावरत आहेत कुठेतरी. आणि त्या काळात जर तुम्ही ह्या गोरगरीब नागरिकांना असं तिप्पट रक्कम वसूल करून याच्यासाठी करताय, त्यामुळं आमचं म्हणणं आहे की राष्ट्रवादी वाहतूक संघटनेच्या वतीने आमचं म्हणणं आहे की बाबा तुम्ही रेट कमी करा. आणि एक देश असं मोदी साहेबांचं म्हणणं आहे, फडणवीस साहेब म्हणतात की एक देश एक समानता आली पाहिजे. तसं आमचं म्हणणं आहे की बाबा एक नंबर प्लेट एक गाडी सगळ्यांना सगळ्या राज्यात समानता आली पाहिजे, अशी आम्ही आरटीओकडे मागणी केलेली आहे. सर, एकंदरीत काय वाटतंय की अचानक HSRPचं नंबर प्लेटचं अचानक जे आहे ते लावण्याचा आदेश जो आहे तो भारत सरकारने एकंदरीत तुमचं काय मत आहे यावरती? एकंदरीत मत जर गुन्हे घडत होते, जे नंबर प्लेट लावण्याचे त्यांनी केलं आहे तो निर्णय एकदम योग्य आहे. असं नाही, आमचा त्याला विरोधच नाही आहे. आमचा विरोध जास्त रेटला आहे. नंबर प्लेट लावणार गुन्हेगाराला त्याचा आळा मिळेल, गुन्हेगार लवकर सापडतील, किंवा गाडीचा ॲक्सिडेंट झाला नंबर प्लेटवरून तो कुठला आहे काय त्याची माहिती कळेल. त्यामुळे तो निर्णय जो घेतलेला आहे HSRPचा तो योग्य आहे. फक्त आमचं म्हणणं आहे की बाबा तुम्ही सर्वसामान्य नागरिकाला याचा भुर्दंड देऊ नका. एकंदरीत आज तुम्ही RTOकडे ही मागणी केली आहे, भविष्यामध्ये तुम्ही अजितदादाकडे ही मागणी अशी करणार आहेत का? अजितदादाकडे करणारे, परिवहन मंत्र्याकडे पण करणारे साहेब, आणि आम्ही मुख्यमंत्र्याकडे पण मागणी करणार आहोत. ही ऑलरेडी अजितदादाला आम्ही निवेदन दिलेलं आहे याचं. आता आम्ही फडणवीस साहेबांना आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब यांना पण आम्ही निवेदन देणार आहोत त्यांना बी. आणि त्यांना सांगणार की बाबा जे काय झाले ते ठीक आहे, त्यांचं आता रिफंड करा तुम्ही, पण आता कमीत कमी तुम्ही रेट कमी करून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा.